eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire. चला मित्रांनो, आजच्या व्लॉग 17 मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आज माझ्या पाठीवर बॅग आहे आणि हा दुपट्टा आहे. 2 दिवसाआधी 21 तारखेला नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला. त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी भारतीय जनता पार्टी विजय झालेली आहे. असू द्या, परंतु आता तरी आपल्याला वावरात जाच लागते, कामं तर करावंच लागतात. आता मी जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी असलो, कार्यकर्ता असलो, शिवसैनिक असलो, तरी देखील आमची चूक झालेली आहे की आमच्या मोठ्या मोठ्या बड्या नेत्यांनी ग्राउंड लेवलवर सुद्धा येऊन बघितलं नाही. त्या काही चुका होऊ शकतात, मॅनेजमेंटमध्ये काही चुका होतातच. परंतु आज 23 डिसेंबर 2025 आहे आणि 27 डिसेंबरला आमचा पेपर आहे, एक राहिलेला आहे. त्याच्यामुळे बात वावरत जातो, थोडंसं काम आहे ते करतो आणि मग तिथंच बसावं लागते आणि नंतर मग अभ्यास करतो. लॅपटॉपवर रिडिंगसुद्धा करतो, अभ्यासही करतो आणि मग थोडंसं काही बघू दे. तर असं तर मित्रांनो, तरी आता मूर्तिजापूरमध्ये हर्षल भाऊ साबळे आमचे मित्र, युवा नेतृत्व व ज्यांना गरिबीची जाण आहे, ते भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आपल्या मूर्तिजापूरमधून. असू द्या, आता निवडून आले. शेवटी आमचं थोडंसं मॅनेजमेंट हुकलं असेल, परंतु असू द्या. आता निवडणुकीच्या ह्याच्यावर मी ब्लॉगमध्ये काही जास्त बोलू इच्छित नाही. आणि हे जे दिसते मित्रांनो तुम्हाला मागं, असे रस्ते असतात, तुम्ही बघू शकता. आणि असे रस्ते असतात वावरामध्ये. हे सरकारने म्हटलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतरस्ता पूर्ण करू, हे करू ते करू, पण हे करून नाही राहिले. असू द्या मित्रांनो, काय करता आता, ते तर व्हावंच लागते. परंतु आमच्या मूर्तिजापुरात 11 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आलेले आहेत आणि मला वाटते 6 नगरसेवक वंचितचे, 2 शरदचंद्र पवार पक्षाचे, आणखीन 4 अपक्ष आलेले आहेत आणि 2 शिंदेगडाचे आलेले आहेत. आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही नगरसेवक नाही आला. तर आता शून्यापासून सुरुवात करायला लागते मित्रांनो आम्हाला. आणि असू द्या, हे असे वावरं असतात. आमच्या इकडे काही जास्त काही जनावरांचा त्रास नाही म्हणा, पण आहेत, डुकरं आहेत, हरणं आहेत, कधी कधी रुई येतात, म्हणून असे करंट आम्हाला लावाच लागतात म्हणा. तर आज आहे मित्रांनो राष्ट्रीय किसान दिवस, शेतकरी दिवस. तर सर्व शेतकऱ्यांना हार्दिक अभिनंदन, मनपूर्वक शुभेच्छा. जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत अडाणी असो, अंबानी असो, की मोदी असो की शाह असो, हे सर्व जिवंत आहेत. जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत. कारण ते म्हणतात ना, जय जवान जय किसान. जवान देशाच्या सीमेवर, बॉर्डरवर, आणि शेतकरी आपल्या भारत देशामध्ये हा प्रथम क्रमांकावरच राहायला पाहिजे. तर चला मित्रांनो, भेटूया आता डायरेक्ट वावरामध्ये. तर मित्रांनो, फायनली आलेलो आम्ही वावरामध्ये. आणि हे जे आहे हरभरा आहे. आता फुलं लागून राहिलेले, हे पहा तुम्ही, फुलं लागून राहिले मित्रांनो सध्या. आता या फुलाचा मग असा घाटा बनते, आणि घाटा बनला की मग हरभरे खायला भेटतात लोकांनी. पण त्याच्या मागं किती मोठं कष्ट आहे हे पाहू शकता तुम्ही. असं गवत दिसलं की मग असं उपला लागते. हे गवत नाही, ॲक्च्युली सोयाबीन आहे. मग जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही बरोबर, आणि आता येते सहायचं. असू द्या. हे तिथं दिसू शकते मित्रांनो तुम्हाला, पाणी चालू आहे. एकदम 15 नौजल लावलेले आहेत. बस तेच बदलण्यासाठी मी आलो होतो मित्रांनो वावरात. आलो म्हटलं तर मग चला आज
अर्थच करू म्हटलं जे काही करायचं आहे सगळं. आलो मग लॅपटॉप घेऊन. हे बॅगही आणली सोबत आणि छापी तर आपल्यासोबत असतेच. आणि इकडे जे आहे पराठी आहे मित्रांनो. सध्या कापसाला जास्त भाव आहे म्हणा, पण कापसाला खर्च जास्त लागतेच. पण तू कोणचं पीक घेत असताना मला वाटते मेहनत वाटते काय, मेहनत करावंच लागते शेतकऱ्याला. तर असं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, बघूया आपल्या तळ्यात पाणी किती आहे. हे बघा मित्रांनो, पाणी काहीच नाही आता, एकदम कमी कमी झालं पाणी, बघू शकता तुम्ही. आणि हे सुरेंद्र काकाच्या वावरातून पाणी चालू आहे, म्हणजे त्यांच्या बोरचं पाणी आपल्या तळ्यात, आणि तळ्यात जे मशीन आहे त्याचं पाणी आपल्या पूर्ण वावर आले. तर असं आहे मित्रांनो. आणि तिकडे जे चालू आहे काम ते सोलरचं काम चालू आहे. तर मागच्या व्लॉगमध्ये गाडगे बाबाची पुण्यतिथी दाखवली होती 20 तारखेला. मग 21ला व्लॉग नाही टाकला, 22 तारखेला व्लॉग नाही टाकला, आज 23 तारीख आहे, आज मी व्लॉग टाकणार आहो. तर चला मित्रांनो, आपल्याला आता मोटर बंद करावं लागेल. जवळपास 12 वाजून दुपारचे. आणि हे सध्या मी तुरी झालेला. तुरी कुठं कुठं वाहून राहिली, अशा शेंगा वाहून राहिल्या आता. मग अशी तूर तयार होते. आणि मग काय, मग घरी येते. पण घरी येईपर्यंत टेन्शन असते शेतकऱ्याच्या मागं. तर आता मी चाललो डीपी जवळ एकदम. आता इथेही झाडं लावलेले आहेत. हे बघा पालक, मेथी तुम्ही बघू शकता मित्रांनो. पालक, मेथी, आणि हे वरून विमान चाललं. असू द्या, विमानात कोणी चाललं अशी, आपणही जो एक दिवस. आणि इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे आहेच फुलाचे झाडं. इथं बस जास्त पाणी झालं की हरभरा सोडते. आणि हे आहे मित्रांनो डीपी. आता किती वाजले पाहू द्या मला पहिले, म्हणजे कसं आहे मग, आता 12 वाजून आली म्हणजे आता आपल्याला बंद करावंच लागेल. तर अभी उधर देखिए चालू है, पाणी दिख रहा होगा आपको. तिथं पाणी चालू आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले हे बंद करायचं. ये बंद हो गया और ये लाल बटन दबा देने का, हो गया बंद, पाणी बंद. आता मी जातो मित्रांनो, बात तेवढी शिप बदलतो, नंतर भेटूया. तर असं आहे मित्रांनो वावरातलं एकदम वातावरण चांगलं, असे पक्षी, असं सर्व काही एक नंबर वातावरण. संध्याकाळचा व्ह्यू एक नंबर येते. काय सांगू तुम्हाला, संध्याकाळी एवढा खतरनाक व्ह्यू येते की सोडूनच द्या ना हो. तर असं आहे मित्रांनो, तरी शेतकरी कोणी होऊ नाही शकत. शेतकरी व्हायला दम लागते, शेतकऱ्याला कामही तेवढंच करावं लागते मित्रांनो. तर असू द्या, भेटूया आता थोड्या वेळानंतर. बात मी तेवढं शिप बदलतो, भेटू नंतर. तोपर्यंत बॅग काढून ठेवतो. तर चला मित्रांनो, सध्या शिप बदलून झाली. आणि आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे, राष्ट्रीय किसान दिन आहे आज मित्रांनो. आणि सर्व शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतकरी पुत्रांना सर्वांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी मित्रांनो सध्या वावरामध्ये आलो होतो. तर हे जे शीप आहे, हे जे पाण्याचं शीप आहे, मी सध्याच बदललेली आहे. आणि तुम्ही बघू शकता वातावरण वावरामधलं एक नंबर. आणि इकडे एक नंबर वातावरण आहे. आणि कितीही मोठा माणूस असला किंवा तो कोणीही असेल, देशाचा पंतप्रधान असो की गृहमंत्री, त्याला आपल्या या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अनाजामधूनच खावा लागते. आणि हेच खासियत आहे मित्रांनो शेतकऱ्यांची. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांचा. शेतकरी आहे आपला, शेतकरी राजा आहे. आणि आज 23 डिसेंबर आहे मित्रांनो. 23 डिसेंबरलाच आपण शेतकरी दिवस साजरा नाही केला पाहिजे. तर आपला प्रत्येक दिवस हा शेतकऱ्यांमुळे आहे, आपल्या या शेतकऱ्यांमुळे आहे, शेतकऱ्यांच्या त्या शेतकरी पुत्रांमुळे आहे, आणि आपल्या जगाच्या पोशिंद्यामुळे आहे. म्हणून 365 दिवस वर्षातले आपण शेतकरी दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. आणि खरंच आपल्या शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव
तरी मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त चांगला भाव मिळाला पाहिजे. कारण हे जे पिकवतो ना मित्रांनो आपण, हे पिकवण्यासाठी खूप दम लागतो, खूप म्हणजे पूर्ण रक्ताचं पाणी करतो शेतकरी, तेव्हा कुठं जाऊन पिकतो. तरी वरच्या निसर्ग कधी साथ देत नाही, तर कधी अतिवृष्टी होते तर कधी कोरडा दुष्काळ पडते मित्रांनो. तरी आपण शेतकरी पुत्र आहोत आणि आपण काम करत राहिलं पाहिजे. तर असं आहे मित्रांनो. आणि हे जे वावरामधलं वातावरण आहे हे आपल्याला कुठंच बघायला मिळत नाही. आणि तुम्ही बघू शकता किती सुसज्ज आणि सुंदर असं वातावरण आपल्याला वावरात बघायला मिळते. आणि असं आहे मित्रांनो शेतकऱ्याचं काम. तरी आपल्या शेतकऱ्याला पिकाला भाव मिळाला पाहिजे. मग शेतकऱ्याला कोणाचीच गरज नाही, कोणाचीच नाही म्हणजे कोणाचीच नाही. कारण की शेतकरी म्हटल्यावर संघर्ष, कष्ट हे सर्वात आधी लोकांना समजायला पाहिजे. आणि खरंच आपल्या ताटात जे अन्न येते, जे आपण रोज खातो, त्याच्यातसुद्धा आपल्या शेतकऱ्यांचं फार मोठा मोलाचा वाटा. नाही तर आपल्या शेतकऱ्यांमुळेच आपल्याला जेवण करायला मिळते मित्रांनो. तर असं आहे मित्रांनो. चला आजचा व्लॉग इथं समाप्त करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा. सबस्क्राईब करा. ओम पोळकट व्लॉग 17 होता आजचा. चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. Eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand.